नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज थोडं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन बद्दल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. म्हणजे खरं तर काय कसं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण खूप टेक्निक शेअर केलेले आहे चॅनलवर आणि आपल्याला हे सगळ्यांना आता माहिती आहे की आपण त्याच्यामध्ये आधी काय करतो की आपल्याला काय पाहिजे आहे ते ठरवतो, गोल्स करतो आपले तयार, आपली उद्दिष्ट काय आहे ते ठरवतो, स्वप्न हे करतो आणि मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला टेक्निक काहीतरी केलं जातं. आता आपण जे ठरवतो असं काही करतो तेव्हा आपलं कुठलं मन काम करत असतं ते आपलं जागरूक मन काम करत असतं, म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड काम करत असतं. आपण जेव्हा कुठलं तरी टेक्निक वगैरे करतो तेव्हा आपण ते सबकॉन्शियस माइंडला आपण प्रोग्राम करतो, म्हणजे अवचेतन मनाला आपण प्रोग्राम करतोय की ते ऑलरेडी झालेलं आहे वगैरे असं. पण फोकस आपला सगळा असतो जागरूक मनाचा. तर आता जागरूक मनाचा बद्दल कसं होतं की बऱ्याच वेळेला या मॅनिफेस्टेशनच्या प्रवासामध्ये असं खूप जागरूक मनावर टेन्शन येतं, प्रेशर येतं की मला सारखं त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे, सारखं मला त्याच्यावर, कारण जागरूक मनाचं काम आहे फोकस. तो फोकस राहायला पाहिजे, माझ्या मनातनं अजिबात ते गोष्ट जायला नाही पाहिजे, नाही तर ती होणार नाही. सो असं सारखं आपण त्या मनावर खूप असा ताण यायला लागतो, खूप स्ट्रेस जाणवायला लागतो की दुसरा कुठलाही विषय नाही आपण की मला रिलॅक्स होऊन चालणार नाहीये, मला सारखं माझ्या मनात ते चालू पाहिजे, सारखं काहीतरी टेक्निक चालू पाहिजे. कारण बरेच लोक तर असं म्हणतात 555 बरोबरच मी 369 केलं तरी चालेल का वगैरे, असं लोकांचे प्रश्न येतात की मी हे ऑलरेडी करते आहे, अजून कुठलं कुठलं करता येईल वगैरे असं. तर हे सगळं झालं की हे जेव्हा तुम्ही खूप असं गोष्टी करायला लागता तर ते कॉन्शियस माइंडवर तुम्ही खूप प्रेशर घालताय. कारण सगळ्यांना असं वाटतं की कॉन्शियस माइंडच आपलं मॅनिफेस्टेशन करून आणणार आहे आणि त्यामुळे त्याचा आपण फार फोकस करायला पाहिजे असं वाटतं. पण असं लक्षात घ्या की कॉन्शियस माइंड बरोबर आपण मदत अवेलेबल आहे, म्हणजे मदत मिळू शकते कॉन्शियस माइंडला. आणि ती कुणाची मदत मिळू शकते तर कॉन्शियस माइंडला आपली जी आपण अख्खा जो सेल्फ आहे, म्हणजे आपण म्हणजे काय फक्त कॉन्शियस माइंड नाहीये जे आपल्याला वाटतं की आपण जे विचार करतो आय थिंक सो आय एम असं एक फेमस वाक्य आहे, तसं नाहीये. आपण आहे, आपलं अवचेतन मन आहे, आपलं कॉन्शियस माइंड आहे आणि आपलं एक हायर सेल्फ आहे. आता हायर सेल्फ म्हणा त्याला, म्हणजे तुम्ही काय गॉड सेल्फ म्हणा, तुमचं जे काय आपली आत्मा असं नाही, म्हणजे आपली जी लास्ट बॉडी असते आपल्या शरीर, म्हणजे भौतिक हे फिजिकल शरीर, त्याच्यानंतर एनर्जी बॉडी, त्याच्याही पलीकडे जी एक त्याच्यानंतरची जी एक लेवल असते ते हायर, ज्याला मोस्ट लोक हायर सेल्फ किंवा गॉड सेल्फ असं म्हणतात तसं. तर ते पण आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या बरोबर आहे, तर ह्याची आपण मदत अगदी जरूर घेऊ शकतो. तर आता हे काय आहे मी उदाहरणाने सांगते म्हणजे थोडं लक्षात येईल. तर असं बघा, आपण एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे सगळ्यांना हा अनुभव कधी ना कधी आलेला आहे की आपल्याला आठवत नाही, कधी कधी आपण अगदी कोणाशी बोलत असतो आणि एखादा शब्द आठवत नाही, एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाही आपल्याला आणि आपण असं म्हणतो की नाही अगदी माझ्या जिभेवर आहे ते, मला दिसतंय ते, पण मला आता आठवत नाही आणि आपण खूप प्रयत्न करायला लागतो की ते आठवायचा. असं वाटतं की हे या अक्षरापासून आहे का, या अक्षरापासून आहे का, असं म्हणजे अगदी आपण असं चलबिचल होते आपली अगदी की अरे आत्ता तर होतं आपल्या अगदी तोंडात आहे ते पण काय येत नाहीये वगैरे. आणि जितका आपण प्रयत्न करू तितकं ते आपल्याला जास्तच आठवत नाही. किंवा एखादी गोष्ट आपण कुठेतरी ठेवतो आणि मग ती सापडत नाही आणि मग आपल्याला सारखं सडक कुठे गेली असेल खूप आपण आठवायचा प्रयत्न करतो, विचार करतो की ह्याच्या मागे काय काय, म्हणजे कुठे आपण दिवसभरात गेलो आणि ती कुठे सापडत, म्हणजे काय काय स्टेप्स घेतल्या, कुठे विसरली असेल का, किल्ली असली तर, असं आपण एक सारखं आपल्या डोक्यात सुरू होतं. आता हे सगळं झालं, आपण ते काम कॉन्शियस माइंडला दिलेलं आहे की फोकस करून मला सांग. पण बऱ्याच वेळेला तुम्ही बघा की आपण असं बोलताना आपल्याला जेव्हा आठवते आणि आपण स्वतःशी म्हणतो ठीक आहे आत्ता मला आठवत नाही, थोड्या वेळाने आठवेल, असं म्हणून आपण दुसरं काहीतरी करायला लागतो आणि दुसरं काहीतरी करायला लागल्यावर आपल्याला एकदम ते आठवतं. आता हे कोण सांगतं आपल्याला त्यावेळेला, म्हणजे जेव्हा आपण खूप फोकस करतो तेव्हा ते आपल्याला आठवत नाही, पण असं एकदम आपल्याला ती गोष्ट कुठे ठेवलेली आठवते किंवा ते नाव ते सगळं आठवतं आणि आपण म्हणतो अरे मगाशी एवढा प्रयत्न केला आठवलं नाही. आता कसं एकदम असं फ्लॅश येतो आपल्याला की अरे हे असं आणि आपल्याला छान वाटतं. तर हे बघा, आता हे आहे की आपल्या हायर सेल्फचं काम आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे की आपल्याला ते कॉन्शियसली फोकस करताना ज्या गोष्टी आठवत नाहीयेत किंवा येत नाहीत तर म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये ते चालू असतं ना, आपण म्हणतो की ठीक आहे आता मला नाही आठवलं नंतर आठवेल असं म्हणून आपण त्याचा विचार बंद केलेला असतो. सो कॉन्शियस माइंडचा फोकस नसतो त्याच्यावर, पण मग हे कुठनं तरी आठवतं, म्हणजे आपला जो हायर सेल्फ आहे त्याची पण इच्छा असते आपल्याला आठवावं आणि आपली मदत करायची इच्छा असते.
ते आपल्याला त्याची बॅकग्राऊंडमध्ये त्याचं काम चालू असतं आणि मग आपल्याला एक सडनली ते नाव आठवतं, एकदम क्षणात आपल्याला ते एकदम लक्षात येतं असं. सो म्हणजे हे बघा की हे असे भाग आहेत आपले स्वतःच्यातलेच, ते आपल्याला माहिती नाहीयेत. आता आपण म्हणतो की आपण जगतो आहे, तर आपण काय करतो आहे आपल्या जगण्यासाठी, तर आपण आपलं म्हणतो की अन्न पाणी आपण घेतो आहे, त्याच्यामुळे आपलं शरीर बनतं आहे. पण मग खरंच आपल्या एवढंच आपण हे करतोय का, आपण सगळं जबाबदार आहे का, तर नाही. श्वास आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, बॉडीचे आपण शरीरातले इतर ज्या गोष्टी आहेत, मग आता अन्न घेतलं तरी ते पचायला पाहिजे, त्याचं रक्त व्हायला पाहिजे, त्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आपल्या शरीरात चालू असतात त्याच्यावर आपला कॉन्शियस माइंडचा काहीही कंट्रोल नसतो आणि चांगलाच आहे तो कंट्रोल नसतो, आपल्या मागे त्या गोष्टी चालू असतात. सो हे एक इंटेलिजन्स आहे आपल्या शरीरामध्ये की ते हे सगळे कामं, श्वास आणि त्याचं रेग्युलेशन, इतक्या सगळ्या सिस्टम्स आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या सगळ्या आपल्या म्हणजे आपल्या इंटरफिअरन्स शिवाय, आपल्या मध्ये त्याची जबाबदारी घेतल्याशिवाय पण आपोआप चालू असतात. आता आपण 8 तास दिवसातनं झोपतो, म्हणजे 1/3 आयुष्य आपलं झोपण्यात जातं, पण त्या झोपण्यात पण सगळ्या आपल्या शरीराच्या प्रक्रिया वगैरे सगळं चालू असतं. आपण काही असं सांगत नाही आता माझं हे पचायला पाहिजे, आता त्याचं रक्त करायचंय, आता हे करायचंय असं, किंवा आता उंची वाढायला पाहिजे, सगळं आपोआप मागे घडत असतं. सो हे एक आपल्या ह्याच्यामध्ये एक इंटेलिजन्स नक्कीच आहे आपल्या भागामध्ये. तर त्याचा आपण ऍक्च्युली मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा उपयोग करायला पाहिजे. कारण जे नुसतं कॉन्शियस माइंडवर जो प्रेशर येतं, टेक्निकचं प्रेशर येतं सगळ्याचं, त्याच्याऐवजी जर का आपण मगाशी त्या आठवायच्या जसं उदाहरण कसं रिलॅक्स झालो तर आपल्याला नवीन गोष्टी सुचतात, नवीन मार्ग दिसतात. जे काही आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं हायर माइंड जे आपल्यासाठी काम करत असतं ते दिसायला लागतं आपल्याला. जोपर्यंत आपण फोकस असतो ना, आपला कॉन्शियस माइंडचा फोकस असतो, तोपर्यंत हे यांचं एवढं काम दिसत नाही, आपल्याला लक्षात येत नाही. सो म्हणून जेव्हा आपण नसतो, सो म्हणून मध्ये मध्ये आपण जेव्हा रिलॅक्स करतो, एखादं टेक्निक केलं आणि त्याच्यानंतर मग दिवसभर आपण दुसरं काहीतरी केलं, मग आता तुम्ही म्हणजे व्यायाम करत असाल, तुम्ही दुसरं शरीराची काळजी घेत असाल, तुम्ही काहीतरी हॉबी करत असाल, आनंदी असाल, आवरावरी घरातली करत असाल, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर टाइम स्पेंड करत असाल, मजा करत असाल, काही बघत असाल, आनंद घेत असाल कुठल्याही गोष्टींचा, तर हे सगळं देखील तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की माझा सारखं 24 तास त्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे, कसा आणि कधी होणार आहे याचा मी सारखा विचार करायला पाहिजे, तरच मॅनिफेस्टेशन होणार आहे. तर तसं नाहीये. आपण थोडंसं ही जबाबदारी आपल्या हायर सेल्फवर, आपल्या सबकॉन्शियस माइंडवर, या दोन्हींवर टाकायला पाहिजे. आणि ते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपला हायर सेल्फ इतर ब्रह्मांडातल्या एनर्जी, आपण इतक्या एनर्जी एक्सपेरिमेंट केलेले आहे, ते त्या सगळ्याशी कनेक्टेड आहे, ते आपल्यासाठी वेगळे दरवाजे उघडून देऊ शकतं. पण त्याला आपण ती जबाबदारी द्यायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास टाकायला पाहिजे. सो आपण आणि मीच हे सगळं करू शकते आणि मीच करणार आहे आणि माझंच कॉन्शियस माइंडचं लक्ष पाहिजे, त्यातनं थोडं बाहेर येऊन थोडंसं रिलॅक्स झालं, आनंदी राहिलं, तर आपल्याला त्या मॅनिफेस्टेशन करतानाचा जास्त फायदा होतो. सो मग एखादं टेक्निक करताना टेक्निकचा हा थोडा फोकस करायचा, कॉन्शियस माइंड फोकस तर पाहिजे, काय हवाय यासाठी असं नाही की कॉन्शियस माइंडचा फोकस नसला तर चालणार आहे. कॉन्शियस माइंडचा फोकस पाहिजे, गोल पाहिजे, त्यासाठी काय करायचं आहे, पण सगळी जबाबदारी कॉन्शियस माइंडवर टाकू नका, जागरूक मनावर टाकू नका. थोडं आपल्या त्या हायर सेल्फला पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करून घ्या. आणि मग ऍक्च्युली कसं ना, असं म्हणायचं की कॉन्शियस माइंडने आपण टेक्निक केलं, फोकस केला, व्हिज्युअलाइज केलं, मग म्हणायचं ठीक आहे, आता माझा हायर सेल्फ जे आहे, आता माझं जे माझ्यापेक्षा जे मला माहिती नाही असा जो माझा भाग आहे, तो आता माझी या बाकीच्या पुढच्याची काळजी घेणार आहे, की कसं कधी होणार आहे हे सगळं त्याच्या हातात आहे. तसंही आपण म्हणतो की युनिव्हर्सच्या हातात आहे. तर मग त्याच्यावर आता मी सोपवलेलं आहे, त्याचं मागे बॅकग्राऊंडमध्ये काम चालू आहे ना, म्हणजे सगळं काम दिसतं तेवढंच होतं असं नाहीये, आता मग अशी उदाहरणाने बघितलं तसं. सो आपण एक थोडासा असा विश्वास ठेवला की मागे काहीतरी काम चालू आहे माझ्या मॅनिफेस्टेशनवर, मला माहित नसेल पण माझं हायर सेल्फ त्याच्यामध्ये सहभागी आहे, माझी मदत करत आहे. म्हणलं की कॉन्शियस माइंडवरचं प्रेशर, सगळ्याचा स्ट्रेस खूप कमी होतो, आपण आनंदी राहू शकतो. आनंदी राहताना आपल्याला हे जे गिल्ट वाटतं, जे असं वाटतं की नाही मी का आनंदी आता आहे, माझं अजून झालंच नाही तरी का मला असं वाटतंय, तरी मी एन्जॉय नाही करू शकत, मी मजा नाही केली पाहिजे का, माझं हे स्वप्न पूर्ण व्हायचंय,
हे जे मनातलं जे हे असतं ते कमी होतं आणि आपण ऑटोमॅटिकली सकारात्मक होतो, आनंदी होतो, नवीन आयडियाज येतात, नवीन दरवाजे उघडले जातात. कारण हाव आणि वेन हे या दोन गोष्टी आहेत, कसं आणि कधी, हे सगळं युनिव्हर्सच्या हातात आहे. आपण ते कॉन्शियस माइंडनी सारखं की हे या वेळेतच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, हे जे एक्स्ट्रा प्रेशर घालतोय ते जसं जसं कमी होईल तसं मॅनिफेस्टेशन मधला आनंदही वाढतो, मॅनिफेस्टेशन लवकरही होतं आनंदी असलं की. सो करून बघा. टेक्निकवर फोकस, टेक्निकच्या फोकस बरोबर हा रिलॅक्सेशनचाही खूप फायदा होतो. सो म्हणून म्हणलं की स्वतःवर एवढी जे हे घेऊ नका त्याचं प्रेशर. कॉन्शियस माइंडवर रिलॅक्स व्हा, आनंदी राहा, मजा करा आणि बघा मॅनिफेस्टेशन कसं मस्त पटपट व्हायला लागतं ते. सो आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.